नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तलाठी भरती या पेपरचा दुसऱ्या शिफ्टचा 17 ऑगस्ट 2023चा मराठीचा दुसरा पेपर बघणार आहोत. तर ही सिरीज आपण तलाठी भरती, नगर परिषद भरती, इतर सरळ सेवा भरती, झेडपी असेल किंवा इतर कोणतीही भरती यासाठी ही सिरीज आपण घेत आहोत. तर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि माझं चॅनल शेअर करायला विसरू नका. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, ग्रामगीता कोणी लिहिली? तर ग्रामगीता कोणी लिहिली या शब्दाचा हे पुस्तक मित्रांनो कोणी लिहिलंय? तर याचं उत्तर सोपं आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तर संत गाडगे बाबा असतील, संत रामदास असतील, संत तुकाराम महाराज असतील, यांच्याबद्दल तुम्ही विशेष माहिती बघून ठेवा, वाचून ठेवा. नेक्स्ट बघा, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. रुपी. रुपी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? तर बघा, तर याच्यामध्ये रुपी या शब्दासाठी आवड असा अर्थ आहे. तर औसोशी, तृष्णा आणि भावना या शब्दाचे समानार्थी शब्द बघून ठेवा. नेक्स्ट बघा, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. कोल्हा काकडीला राजी याचा अर्थ मित्रांनो, शूद्र माणसे ही शूद्र वस्तूंनाच भाळतात असा या म्हणीचा अर्थ आहे. तर ही बोलीभाषेतील म्हण आहे, याचा अर्थ तुम्हाला माहीत पाहिजे. नेक्स्ट बघा, मला काटा टोचला या वाक्याचे केवल प्रयोगी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले वाक्य ओळखा. मला काटा टोचला हे उद्गारवाचक हे चुकीचं आहे. मलाच काटा का टोचला हे पण चुकीचं आहे. तर आई ग काटा टोचला मला हे वाक्य एकदम बरोबर आहे. हे केवल प्रयोगी वाक्य आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, त्रिभुवन या शब्दाचा समास कोणता आहे? मित्रांनो, त्रिभुवन म्हणजे म्हणजे पहिली संख्या आलेली आहे 3 म्हणजे 3 भुवन असा त्याचा अर्थ आहे. तर त्याचा समास बघा, द्विगु समास येतो. द्विगु समासाचं व्याख्या काय सांगते? तर पहिलं अक्षर आहे ते संख्यात्मक असलं पाहिजे. तर त्रिभुवन या शब्दाचा समास आहे तो द्विगु समास आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, सहकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असहकार. सहकारचा विरुद्धार्थी आहे असहकार. नेक्स्ट बघा, कितीदा करू प्रीतीची याचना. याचना या काव्यपंक्तीतील याचना या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे मित्रांनो? तर या शब्दाचा समानार्थी, याचना या शब्दाचा समानार्थी शब्द विनंती असा आहे. तर प्रतीक्षा म्हणजे वाट बघणे, नवरा म्हणजे पती आणि पूजा म्हणजे आपण या पूजा या शब्दाचे वेगवेगळे शब्द आपण पुस्तकामध्ये वाचून घ्यावेत. नेक्स्ट बघा, घर डोक्यावर घेणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी विधान. घर डोक्यावर घेणे याचा म्हणजे माझा पहिला नंबर आल्यावर आईने घर डोक्यावर घेतले हे चूक आहे, हे नॉर्मल समजून जाईल. भटके लोक घर डोक्यावर घेऊ शकतात, हिंडतात, चूक आहे. भारताने विश्वचषक जिंकले, राजूने घर डोक्यावर घेतले, चूक. पण याचं बघा, घरात चेंडू खेळणाऱ्या राजूकडून टीव्ही फुटला आणि बाबाने घर डोक्यावर घेतले हे एकदम बरोबर आहे. तर बघा, घर डोक्यावर घेणे या शब्दाचा वाक्यात उपयोग, घरात चेंडू खेळणाऱ्या राजूकडून टीव्ही फुटला, त्याने बाबाने घर डोक्यावर घेतले हे बरोबर आहे. नेक्स्ट बघा, अक्कर माशी या शब्दा हे आत्मकथनाचे लेखक कोण आहेत? तर बघा, शंकर शरणकुमार निंबाळे हे अक्कर माशी या आत्मकथनाचे लेखक आहेत. नेक्स्ट बघा मित्रांनो, खालील वाक्याचे उभयान्वयी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले विधान ओळखा. तर गेल्या वर्षी कांद्याला भाव होता, शेतकऱ्यांनी कांदे लावले, या वर्षी कांद्याला भाव आला नाही. तर बघा, गेल्या वर्षी कांद्याला भाव होता म्हणून शेतकऱ्यांनी कांदे लावले, परंतु यावर्षी कांद्याला भाव आला नाही. तर हे पहिलं स्टेटमेंट मित्रांनो बरोबर आहे. नेक्स्ट बघा, खालील व शब्दाच्या योग्य अर्थाने विधान तयार करा. गर्दी. गर्दी या शब्दाचं काय होणार बघा, एसटी उशिरा आल्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांची झुंबड उडाली. तर बघा, पहिलं स्टेटमेंट खूप
योग्य आहे. नेक्स्ट, राम नसणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ. राम नसणे म्हणजे अर्थ नसणे, सोपं आहे. राम नसणेला अर्थ नसणे. नेक्स्ट बघा, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. जो जो की जे पुण्य लाहो. याचं कोणता प्रयोग आहे तर सोपा आहे, पुराण कर्मणी. याच्यामध्ये बघा, पुराण काळातील लेखनातील शब्द जो की जे लाहो हे असे शब्द आले असेल वाक्यामध्ये तर तो पुराण कर्मणी होतो. नेक्स्ट बघा, अमर्याद मित्रा तुझी थोरवी या वाक्यातील थोरवी या शब्दाचा समानार्थी शब्द महात्मा. थोरवी म्हणजे काय, महात्मा. नेक्स्ट बघा, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. आपत्ती, सोपा आहे मित्रांनो, आपत्ती म्हणजे संकट, सोपं आहे. नेक्स्ट बघा, पोपटाने मिरची खाल्ली या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर याच्यामध्ये कर्ता कोण आहे, पोपट. पोपटाने मिरची खाल्ली तर पोपटाला प्रत्यय लागलेला आहे, कर्त्याला प्रत्यय लागला. मिरची खाल्ली तर मिरचीला प्रत्यय नाही, कर्त्याला प्रत्यय म्हणजे कर्माला प्रत्यय नाही, कर्त्याला प्रत्यय आहे. म्हणजे कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला प्रत्यय नसेल तर तो कर्मणी प्रयोग होतो. बघा, पोपटाने मिरची खाल्ली हा कर्मणी प्रयोग आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, धूळ चारणे. भारतीय संघाने पाकिस्तानी संघाला धूळ चारली. पहिलंच वाक्य योग्य आहे. नेक्स्ट बघा, आहे मनोहर तरी हे आत्मकथन कोणाचे आहे. सुनीता देशपांडे, सोपं आहे. लक्ष्मीबाई टिळक, कुसुमावती देशपांडे आणि कविता महाजन यांचं साहित्य एकदा मित्रांनो बघून घ्या तुम्ही. आहे मनोहर तरी हे कोणाचे आहे आत्मकथन, सुनीता देशपांडे. नेक्स्ट बघा, विटी दांडू या शब्दाचा समास ओळखा. तर सोपं आहे, विटी आणि दांडू दोन्ही शब्द पद ही महत्वाची आहे. द्वंद्व समासामध्ये दोन्ही शब्द महत्वाचे असतात, पहिला दुसरा. विटी आणि दांडू, तर ह्या शब्दाचा समास आहे द्वंद्व समास. नेक्स्ट बघा, तू सोबत येणार असेल तर मी चित्रपट पाहायला जाईन या शब्दाचा प्रकार कोणता आहे, वाक्याचा प्रकार तो संकेतार्थी वाक्य आहे. ते बघ, जर तू येणार असेल तर मी जाईन म्हणजे हा संकेत दिलेला आहे. नेक्स्ट, गर्वाचे घर खाली या म्हणीचा योग्य अर्थ, गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची पाळी येते. नेक्स्ट बघा, परिचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अपरिचित. सगळ्यात सोपा प्रश्न आहे, अपरिचित. नेक्स्ट बघा, माझ्या देवा काळजी रे या वाक्यातील काळजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निष्काळजी. काळजी नसणारा, काळजी म्हणजे काळजी घेणारा, काळजी असणारा, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द निष्काळजी. नेक्स्ट बघा, देखणा या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले योग्य विधान कोणते. तर बघा, लांडोर देखणा आहे, राजनिंदिन देखणा आहे, मैना देखणा आहे, राजकुमार देखणा आहे. हे सर्वात उत्तम आणि योग्य पर्याय आहे. नेक्स्ट बघा, खालील शब्दाचा अर्थ ओळखा. घडा या शब्दाचा अर्थ आहे माठ. घडा या शब्दाचा अर्थ आहे माठ. पिंप, बोळके आणि बंब या शब्दाचे अर्थ बघायला पाहिजेत.